इथे काम सुरू आहे. इथे सर्व मोठ्या मोठ्या मशिनरीज लावलेल्या आहेत. म्हणजे रस्त्याचं काम जे आहे ते खूप व्यवस्थित सुरू आहे. हा रस्ता म्हणजे आपल्या भारताची मुख्य राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना कनेक्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय. बापरे बाप, हा रस्ता काय संपत नाही. पत्रे ठोकत घेतलेले आहेत. रस्त्याच्या मध्ये जे दुभाजक आहेत त्यांना 1 2 3 4 बरंच मोठी लेन आहे. आणि इकडे माझ्या अंदाजे काम एकदम परफेक्ट झालेलं आहे. कुठलंही काम शिल्लक असं दिसत नाहीये. अशा प्रकारे इथे काम थांबलेलं आहे. सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं पूर्ण काम इथे संपलेलं आहे. आणि इथून पुढे सर्व साधारण मातीचा रस्ता आहे. दोन तीन दिवस तब्येत ठीक नाही. सुट्टीवर पण होतो म्हणून निघालो. हो काय झालं झाला हो भेटेल त्यात काय. काय गेले 2-3 दिवस झाले कुठला व्हिडिओ अपलोड करणार ते आला नाही. शूट नव्हतं म्हणून तब्येत डाऊन असल्यामुळे घरी होतो. आज निघालो थोडा, कारण काहीतरी व्हिडिओ झालेच पाहिजेत. त्याच्या अंदाजे आपण बराच पट्टा पार केलेला आहे. भिवंडी वाडा रोडवरून आकलोली पर्यंत. माझ्यासोबत नाही, मला एक भाऊ भेटलेले, त्यांना इथून मध्ये दुगाडला जायचं होतं. मला वाटतं मागेच फिरले होते मागून. त्यांना काय दुगाडचा जो फाटा आहे तो अजून भेटलेला नाहीये. आपल्याला काय इकडची जास्त माहिती नाही, आपल्याला रस्ता नाहीये. अशीच काहीशी अवस्था जिथून आपण व्हिडिओ सुरुवात केली तिथून पुढे वडपेपर्यंतची. अर्ध काम झालेलं आहे, अर्ध बाकी आहे, अर्ध झालेलं अर्ध बाकी आहे. हे रस्ते एकदा का सुरू झाले का प्रवास खूप जलद होणार आहे. त्यांना जुगाड पाहिजे असेल तर कदाचित जुगाड हे असू शकतो, आपल्याला काय माहित नाही. हा पट्टा का सोडला एवढा, इथे झाड आहेत ते काम सुरू आहे अजून. अजून एक रस्ता गेला. तिकडून जावा, वरतून जावा.
अपुरा डोंगर पूर्ण दिसत आहे. बरेच दूर माती उडालेली आहे. खूप जास्त अंतर आपण पार केलेलं आहे. पहिला विचारू हे सद्गुरू बाबा, अकलोली अंतर किती अजून जवळ आहे का? ओके, थँक्यू. आता जर आपण या भाऊला विचारलं अकलोली अंतर किती आहे, त्याने सांगितलं आता इथे जवळच आहे म्हणून. तर आपण अकलोली पर्यंत बहुतेक पोचलो असा माझा अंदाज आहे. काम चालू आहे, याच्यावरून न्यावी का इकडून न्यावी? मला तरी असं दिसत आहे दूरवरून की कदाचित आपण अकलोलीपर्यंत पोहोचलेलो आहोत. रविवार असल्या कारणाने बहुतेक काम कमी सुरू असा अंदाज आहे. आपले मराठी, आपला अभिमान, आपला स्वाभिमान. मराठी मनासाठी मराठी युट्यूब चॅनेल. इतक्या मेहनतीमुळे एक लाईक तर झालंच पाहिजे. धन्यवाद लाईक केल्याबद्दल. आणि चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब सोबत जे बाजूला बेल आहे ते देखील टॅप करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळत जाईल. आपला आजचा व्हिडिओ मुंबई दिल्ली महामार्ग किंवा जोडनाव JNPT वडोदरा एक्सप्रेसवे. हा रस्ता म्हणजे आपल्या भारताची मुख्य राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना कनेक्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय. का वाटत की हा रस्ता कदाचित जास्त लांब पडला मला, कारण कधी अनगाव महापोलीवरनं अकलोलीला पोहोचणे सहज शक्य होते आणि याच्यापेक्षा कमी वेळात पोहोचलो असतो असं मला वाटत आहे. हा रस्ता दूरवरचा पडला बहुतेक आपल्याला. जास्त त्या रस्त्यावर हे जे आजूबाजूला गाव आहेत ते गावातील गाड्या येतात जातात, त्यामुळे आपल्याला लगेच अंदाज भेटतो हा बाबा ह्यो रस्ता चालू आहे, हा रस्ता बंद आहे. ते लोकल असल्यामुळे इथले त्यांना अडकाटी पण होऊ शकत नाही. इथे इतकं काम थांबलेलं आहे. इंटरपास आहे का? प्रश्नच येत नाही. विहीर वगैरे नदी वगैरे काही दिसत नाहीये.
तो मोठा व्हिडिओ आहे, कदाचित याचे 2 भाग असतील. बापरे बाप, हा रस्ता काय संपत नाही. बरेच असे मध्ये मध्ये जे गावांना जोडणारे रस्ते जे आहेत ते तयार होत आहेत. बरेच रस्ते आहेत. इथून गाव आहे कुठलं तरी, शॉर्टकटने येतात जातात. अजून रस्ता आहे, मी वरतून कसा आलो. फोर व्हीलर खालतून आलेली, मग रस्ता चुकलो. आपल्याला खालतून येणं होतं. इथून जर बंद असेल तर आपल्याला परत मागे फिरावं लागेल. इथून गाड्या आलेल्या गेलेल्या दिसत आहेत. कारण हे बघा, गाड्यांचे चाक आहेत त्यांचे निशाण दिसत आहेत. आणि इथून उतरा नाही. नाला किंवा नदी असावी एखादी. नाला किंवा नदी असावी एखादी. आणि इकडून का आली, गावातून आली. जाऊन बघूया त्यांनी करून गाड्या आणली तर आपण करून जाऊया. तिथनं पण गेलो असतो. रस्ता बंद आहे, वरती कसे जाणार. गाडी येते. अंदाजे आपण अकलोलीच्या पुढे आलेलो आणि ही नदी अकलोलीची. तर हा जो इंटरचेंज आहे अकलोलीचा तो म्हणजे इथे पुढे का इकडे त्याच्या पुढच्या साईडला, और जो गुजरात से आएंगे जिनको भिवंडी जाना रहेगा वो इधर नीचे उतरेंगे.